हॅलो गाड्या वाजतील असोसिएशनचे पदाधिकारी आम्हा सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक विलास खानविलकर सर यांचं क्रीडानगरमध्ये आगमन झालेलं आहे. मी जय हिंद मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. कवर आहे रे मग काय अरे पहिला आहे तुम्ही घरात आहे वे पप्पा उठायचं बार बार जावा लवकर मला कल्याला मस्त या ठिकाणी भालचंद्र उत्तरकर गुरुजी यांचे क्रीडानगरमध्ये आगमन झालेलं आहे. एक जुने कबड्डीचे नामांकित खेळाडू म्हणून यांचं नावलौकिक केलेलं आहे ते भालचंद्र उत्तरकर गुरुजी यांचं क्रीडानगरमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचंही जैन मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. या ठिकाणी भालचंद्र उत्तरकर गुरुजी या ठिकाणी वयाच्या 93 वर्षी सुद्धा कबड्डीवर नितांत प्रेम असणार असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. जय हिंद मंडळाचे संस्थापक आमचे मार्गदर्शक कैलासवासी मल्हारपंत भावचकर मामा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आजचा तिसरा आणि अंतिम दिवस. सर्व सामने उपउपांत्य फेरीचे आहेत. अतिशय अटीतटीचे सामने खेळले जाणार आहेत. त्यातला विजेता संघ उपांत्य फेरीला आता सेमीफायनलला जाणार आहे. अण्णासाहेब कावडे सर आगमन झालेला आहे. त्यांचंही जैन मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्राध्यापक संदीप लोटे सर यांचंही क्रीडांगणामध्ये आगमन झालं आहे. त्यांचंही जैन मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत.
त्या आधीची त्याची तब्येत ती बरोबर पण टाकते बरोबर कौलं टाकाय गेलं थर्ड रेट होते स्वराज्य चलगंजी हिरण्यकेशी आजरा बीकेसी कारवे शिवशक्ती उपरी दुसरा पुकार महिला तयारी करून घ्या महिला दुसरा पुकार जेवल्या ना आता तुटली आता तुषार फाटलेला साडा जोरा माहिती आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर यायचा आहे या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच कुबेर पाटील पंच मनोज मगदूम अविनाश निकम गुंडके कमल मेत्रे स्वराज्य चलगंजी हिरण्यकेशी आजरा क्रीडांगण क्रमांक 1 वर कुबेर पाटील मनोज मगदूम अविनाश निकम अमोल मेत्रे क्रीडांगण क्रमांक 4 वर बीकेसी कारवे शिवशक्ती हुपरी हा सामना होईल या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच दिलीप चव्हाण पंच शैलेश पाटील कार्तिक बचाटे गुणलेखक शिवाजी मगदूम कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष भगवान पवार सर यांचं क्रीडानगरमध्ये आगमन झालेलं आहे त्यांचंही जैन मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत त्यांच्या समेत ज्याच्याही उपस्थित त्यांचंही जैन मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष श्री भगवान पवार सर यांचं क्रीडानगरमध्ये आगमन झालेलं आहे त्यांचं जैन मंडळाचं सहर्ष स्वागत बीकेसी कारवे चला शिवशक्ती उपरी क्रीडांगण क्रमांक 4 काम झालं या लवकर सामनाधिकारी चला क्रीडांगण चला आणि धनाजी केकरे चाचा यांचंही क्रीडानगरमध्ये आगमन झालेलं आहे जैन मंडळाच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत पलीकडला पलीकडच की इकडची वन साईड आहे रे ह्याला काय खेळवाय नाही हां ते गाणे तयार करते होय राखीला बसते ना त्याला काय खेळवाय हीच टॉप टीम आहे कोणाला मारू शकणार परत ती बाहेर आहे बाहेर आहे रे टाकत नाही काय आजकाल नुसतं पळते
लय झाले पवन सिंग फोटोग्राफर आपण असाल तर मैदानाजवळ यायचा. कौतुक कसलं पवन सिंग राजपूत फोटोग्राफर आपण कुठं असाल तर जरा मैदानामध्ये यायचं आहे. पवन सिंग राजपूत फोटोग्राफर आपली आवश्यकता घेते आहे. रे ते की नाही म्हणजे 7-8 आहे. पवन सिंग राजपूत येऊन कोणी माराय ना जय हिंद मंडळाचे संस्थापक आमचे मार्गदर्शक कैलासवासी मल्हारपंत बावस्कर मामा यांच्या जन्मशताब्दी निमित्त कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व जय हिंद मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. आजच्या या उपउपांत्य फेरीच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेची सुरुवात हो हा काही झाला त्यांचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तसेच कैलासवासी मल्हारपंत बावस्कर मामा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. मी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष माननीय पुण्यराव भाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायचा आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे पदाधिकारी प्राध्यापक विलास खानोलकर सर यांनाही विनंती करतो की आपण कैलासवासी मल्हारपंत बावस्कर मामा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा आहे. सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून या ठिकाणी या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. पुरुष गट उपांत्य पूर्व फेरीचे दुसरे सामने. उपांत्य पूर्व सह्याद्री कोल्हापूर जय हिंद इचलकरंजी बाल शिवाजी शिरोळ राष्ट्रीय सेवा दल कुरुंदवाड चारही संघांना पहिला पुरस्कार. सह्याद्री कोल्हापूर जय हिंद इचलकरंजी बाल शिवाजी शिरोळ राष्ट्रीय सेवा दल कुरुंदवाड चारही संघांना पहिला पुरस्कार दिला आहे. पुरुष गट आपण तयारी करून घ्या. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. भालचंद्र उत्तुरकर गुरुजी वयाच्या 93 वर्षी सुद्धा कबड्डीवर नितांत प्रेम असणार असं व्यक्तिमत्व. बावस्कर साहेबांच्या बरोबर त्यांच्या हातात हात घालून काम केलेलं असे व्यक्तिमत्व भालचंद्र उत्तुरकर गुरुजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी स्वागत अध्यक्ष शशांक बावस्कर साहेब, चेंज मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळ्या साहेब, सर्वच मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी कैलासवासी मल्हारपंत बावस्कर मामांचं प्रतिमेचं सुद्धा या ठिकाणी पुष्पहार घातला जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मंडळाचे अध्यक्ष माननीय उल्हास सुरवंशी साहेब यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. जय हिंद मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. 7-9 8-9 जैन यांची मॅच बघायची चालू करा. प्रकाश सातपुते साहेब यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचे मी जैन मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. कॉर्नर जो
सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, प्रवेशद्वाराजवळ जरा गर्दी करायची नाही. आपल्याला बसण्याची व्यवस्था गॅलरीमध्ये केलेली आहे. त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होतं. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. प्रवेशद्वाराजवळची जी गर्दी आहे सर्वांना विनंती आहे. मारला प्रवेशद्वाराजवळ जे क्रीडा रसिक थांबण्याला विनंती आहे, त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होणार आहे. आपल्याला गॅलरीमध्ये जागा आहे त्याच ठिकाणी जर आपण बसून घ्यायचं आहे. आपल्याला विनंती आहे, प्रवेशद्वाराजवळ प्रमुख पाहुणे येणार आहेत, तिथंच गॅलरीमध्ये जागा उपलब्ध आहे. आपण सर्वांनी बसून घ्यायचं. आपण सर्वांना विनंती आहे. पहिल्यांदाच बाहेर गेले असते मर्दाई. सर्व खेळाडूंनी शिस्तीचं प्रदर्शन करायचं आहे. प्रवेशद्वाराजवळ जे क्रीडा रसिक आहेत त्यांना विनंती आहे, आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. तिने काय लीड झालं का नाही शिवराज शाहू. कसा आहे ना कापते शारदा. गेली फ्रेंच. सगळे म्हणाले पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला एक सुंदर असं व्यासपीठ दिलेलं आहे. कृपया या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी स्टेजच्या डाव्या व उजव्या बाजूला आपल्याला व्यासपीठ दिलेलं आहे. कृपया क्रीडांगणामधली थोडीशी गर्दी कमी करा. बाबासाहेब कोतवाल सर, आपले जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना आपण शशिकांत पाटील सर विनंती करायचं आहे, आपण गर्दी जरा कमी करायची आहे. अमोल तर सगळी एका ठिकाणी खुर्च्या घ्या, साईडला बसा. मैदानामध्ये साईडला खुर्च्या लावा. कोतवाल सर, आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे. काय निवड समितीचे सदस्य या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ निवडणार आहे. ते स्वतः मैदानामध्ये खेळाडूंचा खेळ पाहत आहेत. तरी आपण सर्वांना विनंती आहे की आपण स्वयंसेवकांनी फक्त एका कोपऱ्यामध्ये बसून घ्यायचं आहे. असा करतो कसलं होते जेव्हा तुला दाबला तो असा करत होता.
दोन धावला आजाद करत होता ते बरोबर जाई. पॉइंट रेट घ्या पाहिजे रे. पुढे चीन घेणार बघ काय 100%. इथलं ताबा येत नाही जा म्हणा बघ काय सांगा चीन घेते पडलं रे ते सांगा तुला चीन घेते. मागच्या इथे 5-5 रेटवर काय करत नाही पाहिजे. दोघे बाहेर गेले तो. हिंद मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. कोच या व्यतिरिक्त कुणीही मागं बसायचं नाही. काय दिला पॉईंट दिला की किती मिनिट राहिला बघा पाहिजे. 1 मिनिट आपली जरा त्या मैदानावर गरज आहे. आता पुढे बघ सेमीला. जय हिंद मंडळाचे माजी पदाधिकारी सुनील दादा कांबळे यांचंही क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचंही जय हिंद मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. हात द्या जायत नाही बघ काय 13 नंबर टोल. अरे बाबा आपण व्यासपीठावर यायचं नंतर येते बघ हाफ टाइम नंतर आत नुसतं चिना टाकते. कोणतं लावणार सेंटर दोघं तयार जाईल जीवनी आणि जीवनाला काढावं तेच घे जीवना टॉपचा मारला घे मारते बाय लय लीड आहे अजून नाही मारला
एका दाबाने लय लीड मारली गेली बोनस द्या ना लीडर बोनस चांगला बघ मार्केट मध्ये नाही बोनस देणार नाही पाहिजे मला गेलं आली या म्हणाव पुढल्या वर्षी अरे ह्याला रेडला का चालू होणार झालं शेवटला वाढतं हे रेड आहे की अरे 24 लावायची होते इकडे नाही ते अरे 24 26 जय हिंद मंडळाचे हितचिंतक पदाधिकारी आपण सर्वांना विनंती आहे की असोसिएशन कडून आपल्याला सूचना येत आहेत आपली गर्दी कमी करा शिस्तीचं सर्व खेळाडूंच्या माहितीसाठी ही जिल्हा निवड चाचणी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असे सर्व पदाधिकारी आपले सामने बघत आहे जा जा आता वो काही क्रॉसिंग राहते गॅलरी पूर्ण मोकळी पडल्या होती अजून चालू आहे काय कसली येऊन कसला लावला 1 मिनिट राहिला जिंकली सर संधी मारणार संधी मारणार तिसऱ्या जाणं का महिला उपांत्य फेरी सेमीफायनलचा सामना हिंदवी कौलोजी आरमान बाचनी आपल्याला पहिला पुकार तयार करून द्या हिंदवी कौलोजी आरमान बाचनी आपल्याला पहिला पुकार आपण तयार करून द्या महिला सेमीफायनलचा सामना